प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. किती जण आनंदी आहेत? देवाचं वचन सांगतं आनंद करा. काय सांगतं? आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. का नाही? सकाळच्या वेळेस आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याची आराधना करूया. देवाचं वचन सांगतं, मी माझ्यासाठी निर्माण केलं, लोक माझं स्तवन करतील. त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं आहे त्याचं स्तवन करण्यासाठी. का नाही? या सकाळच्या वेळेस आपण उत्तम आराधना देऊया, नाचून गाऊन देवाची स्तुती आराधना करूया आणि ते देवाला आपण गौरव देऊया. टाळ्यांचा आवाज. लॉर्ड, तू आमचा ख्रिस्त आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो प्रियप्पा. आम्ही तुला वंदना करतो प्रियप्पा. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं, हर दिन तेरी महिमा गाते हैं, हर दिन आपकी स्तुति करते हैं, हर दिन हम आपकी प्रशंसा करते हैं लॉर्ड. हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड. हम आपके नाम की महिमा गाते हैं लॉर्ड. थैंक यू जीसस. कारण आपण टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया. हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा, हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूंगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूंगा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद यीशु को धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद। हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूँगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा, हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूँगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा। परमेश्वर की इच्छा है मैं धन्यवाद करता रहूं, हर कामों में बातों में मैं धन्यवाद करता रहूं। क्यों ना उस खुदा को हम धन्यवाद देंगे। परमेश्वर की इच्छा है मैं धन्यवाद करता रहूं, अरे हर कामों में बातों में मैं धन्यवाद करता रहूं। सब मिलकर परमेश्वर की इच्छा है मैं धन्यवाद करता रहूं, हर कामों में बातों में मैं धन्यवाद करता रहूं। सब मिलकर हे धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद, हे धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद। सब मिलकर हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूँगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा, हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूँगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा। परमेश्वर की इच्छा है मैं धन्यवाद करता रहूं, अरे हर कामों में बातों में मैं धन्यवाद करता रहूं। सब मिलकर परमेश्वर की इच्छा है मैं धन्यवाद करता रहूं। ना कुड़कुड़ाते हुए मैं धन्यवाद करता रहूं। करूँगा हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा, हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूँगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा। परमेश्वर कितना भला है उसका अनुभव करके तो देखो, उसकी करुणा दुआ की अपने जीवन में प्राप्त करके देखो। परमेश्वर कितना भला है उसका अनुभव करके तो देखो, उसकी करुणा दुआ अपने जीवन में प्राप्त करके देखो। हे धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद, हे धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद। हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूँगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा, हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूँगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा। हे धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद, धन्यवाद 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 यीशु को धन्यवाद। अरे हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूँगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा, हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूँगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा, हर दिन मैं यीशु का धन्यवाद करूँगा, हर दिन मैं यीशु की स्तुति करूँगा। थैंक यू लॉर्ड। हर दिन हम आपकी आराधना करते हैं, हर दिन हम आपकी स्तुति करते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, धन्यवाद यीशुआ। थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड। तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड, तेरे नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, धन्यवाद यीशुआ।
तेरी आराधना हो। थैंक यू जीसस, वी वर्शिप यू जीसस। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद यीशुआ, थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद यीशुआ, धन्यवाद यीशु, थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड, धन्यवाद यीशुआ। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। मेरा मन यहोवा को क्या कहे, क्या कहे, क्या कहे? धन्य कहे। क्या कहे? किती जण तयार आहे आपलं मन परमेश्वरासाठी धन्य बोलण्यासाठी? कारण की त्याने आपल्या जीवनामध्ये खूप चांगले काम केले आहेत, म्हणून आपण ते आपलं मन परमेश्वरासाठी काय म्हटलं पाहिजे? धन्य बोलला पाहिजे। प्रेज लॉर्ड। कारण आपण ते गीत गाऊया, ए मेरे मन यहोवा को धन्य कहो। कारण आपण ते देवाला धन्य म्हणूया, आपण त्याची आराधना करूया। देवाला धन्यवाद दूया। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हालेलुया। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है, जो कुछ भी मुझ में है, यहोवा को धन्य कहो। करता है। वही तेरे आदर्शों की क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। वही तेरे आदर्शों की क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। हालेलुया, हालेलुया। वही तो तेरे प्राणों को नाश होने से बचाता है। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हालेलुया। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। सर्वनाश की जड़ से मुझे निकाला, दलदल की कीच से मुझे उभाला। तर देवाने आपल्याला प्रत्येक वाईट परिस्थितीतून बाहेर काढला आहे। हे सर्वनाशी जड़ से मुझे निकाला, दलदल की कीच से मुझे उबाला। सर्वनाश की जड़ से मुझे निकाला, दलदल की कीच से मुझे उबाला। सब मिलकर हालेलुया, हालेलुया। मेरे पैरों को दृढ़ किया है, चट्टान पे खड़ा किया है। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हालेलुया। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। यहोवा के दूतों से धन्य कहो। ये सारी सृष्टि इसको धन्य कहे। क्या ना उस खुदा को हम धन्य कहे। यहोवा के दूतों से धन्य कहो, ये सारी सृष्टि उसको धन्य कहो। यहोवा के दूतों से धन्य कहो, ये सारी सृष्टि उसको धन्य कहो। धन्य उसी के राजों के सब स्थानों में यहोवा को धन्य कहो। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हालेलुया।
यू लॉर्ड, थैंक यू जीसस। मेरा मन तुझे धन्य कहे खुदा, तेरी आराधना करते हैं। इस सारी सृष्टियाँ तुझे धन्य कहे लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद यीशुआ, तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड, तेरा नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड, थैंक यू जीसस। वी वर्शिप यू, तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं, तेरी आराधना हो। चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। प्रेज़ लॉर्ड, प्रेज़ लॉर्ड। हम क्रिस्त की प्रशंसा करते हैं, प्रभु यीशु की और जिंदा खुदा की हम प्रशंसा करते हैं। ना हम चांद की, ना हम सूरज की, ना हम किसी मूर्ति की स्तुति आराधना नहीं करते हैं, पर हम किसकी स्तुति आराधना करते हैं? हमारे जिंदा खुदा की हम स्तुति आराधना करते हैं। और वो जिंदा खुदा का नाम क्या है? यीशु मसीह है। क्यों ना उस खुदा की हम आराधना करें, उसकी प्रशंसा करें और उसके नाम को और ऊंचा उठाएंगे। ताली बजाकर हम धन्यवाद देंगे। उसकी स्तुति आराधना करेंगे। चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। चांद सूरज की हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। तालियों का आवाज, तेरे गम को बढ़ा देंगे, वो तुझे शिफा ना देंगे। तेरे गम को बढ़ा देंगे, वो तुझे ना शिफा देंगे। तेरे गम को बढ़ा देंगे, वो तुझे ना शिफा देंगे। जो हुए किसी को क्या देंगे, जो हुए मिट्टी के ढेर, वो किसी को क्या देंगे। इसलिए डर के रोके हम नहीं जाते, सब मिलकर। इसलिए डर के रोके हम नहीं जाते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। खुशखबरी फैलाएंगे, तुम में बढ़ते जाएंगे। कि ना उस खुदा की हम खुशखबरी फैलाएंगे और उसमें हम बढ़ते जाएंगे। खुशखबरी खुशखबरी फैलाएंगे, तुम में बढ़ते जाएंगे। खोए सब इंसानों को
खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। सब मिलकर चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। थैंक यू लॉर्ड, तू हमारा जिंदा खुदा है लॉर्ड। थैंक यू लॉर्ड, हम आपकी आराधना करते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, तेरी आराधना करते हैं लॉर्ड। थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड। तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड, तेरे नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड, तेरे नाम की हम तारीफ करते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, धन्यवाद यीशुआ। थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, मोठ्याने प्रेज लॉर्ड। आनंदी आहेत का तुम्ही सगळेजण? येस, आपण नवीन वर्षामध्ये आहोत। प्रेज लॉर्ड। आणि नवीन वर्षाचा काय कुठला आठवडा आहे हा? पहिला आठवडा आहे। प्रेज लॉर्ड। आणि आज ब्लेसेड संडे पण आहे। तसं बघायला गेलं तर आपल्याला सर्व दिवस ब्लेसेडच आहेत। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। देवाची उपस्थिती बद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया। प्रेज लॉर्ड। 2024 मध्ये आपण बरंच आळस कंटाळा केला, बरंच सर्व गोष्टी केले, पण देव तुम्हाला आज काय म्हणत आहे? सुस्ती छोडो रे। काय बोलत आहे? सुस्ती छोडो रे। साइड वाल्यांना म्हणा सुस्ती छोडो रे, जागो रे, जागो रे, वो बुलाता है तुम्हें, आओ रे, आओ रे, आ जाओ फिर, सुस्ती छोड़े रे। आज खुदा बोल रहा है सुस्ती छोड़ो रे, जागो रे, जागो रे, वो बुलाता है तुम्हें, आओ रे, आओ रे। तर आता जी काही सुस्ती आहे ती आपल्याला या क्षणी इथं सोडायची आहे आणि त्या देवाकडे जायचे आणि आनंद करायचा आहे, नाचून गाऊन द्यायची, स्तुती आराधना करायची। प्रेज लॉर्ड। कारण की देव सांगतोय की तुझको बुलाए यीशु राजा, तेल मिला दिया लेके आजा। प्रेज लॉर्ड। आणि देव तुम्हाला स्वतः बोलवत आहे। प्रेज लॉर्ड। आपण देवाला बोलवलं नाही तर देवाने आपल्याला बोलवलं आहे। प्रेज लॉर्ड। आहे का? असंच आहे का? बरोबर, देवाने आपल्याला बोलवलं आहे। बोलवलं आहे का? तर गाणं आपण ते गीत गाऊया, तुझको बुलाए यीशु राजा, आणि आनंदाने आपण त्याची आराधना करूया। तालियों का आवाज। तुझको बुलाए यीशु राजा, तेल मिले दिया लेके आजा, भूजी हुई रूह लेके आजा, तेल मिले दिया लेके आजा। तुझको, तुझको बुलाए यीशु राजा, तेल मिले दिया लेके आजा, हे भूजी हुई रूह लेके आजा, तेल मिले दिया लेके आजा। आजा रे, आजा रे, आजा रे, आजा रे। तालियों का आवाज। फिर एक बार गाएंगे, तुझको बुलाए यीशु राजा, हे तुझको बुलाए यीशु राजा, तेल मिले दिया लेके आजा, खुशी हुई रूह लेके आजा, तेल मिले दिया लेके आजा। आजा रे, 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 आजा रे। होए, ताली का आवाज। सुस्ती छोड़ो रे, जागो रे, जागो रे। क्यों ना आज सुस्ती छोड़ेंगे और खुदा के भवन में जागेंगे। सुस्ती छोड़ो रे, जागो रे, जागो रे, वो बुलाता
बचता है, कर दे बालों को बंद, खड़ा तू खटखटाए। हे अब समय तू होश में तू आजा, दिल मिले दिया लेके आजा, बुझी हुई रूह लेके आजा, दिल मिले दिया लेके आजा। आजा रे 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 आजा रे। फिर एक बार सुस्ती छोड़ो रे, जागो रे वो बुलाता है तुम्हें, आओ रे सुस्ती छोड़ो रे, जागो रे वो बुलाता है तुम्हें, आओ रे कहीं मौका न जाए और तू पछताए, कर दे द्वार को बंद, खड़ा तू खटखटाए। हे अब तू होश में तू आजा, दिल मिले दिया लेके आजा, खुशी हुई रूह लेके आजा, दिल मिले दिया लेके आजा। आजा रे 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 आजा रे। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। हम आपकी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। कारण आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण देवाच्या सानिध्यात जाणार आहोत। थैंक यू जीसस, थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड। हम आपकी आराधना करते हैं, हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड, हम आपके नाम की महिमा गाते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस। मैं
खुशियाँ लेके प्यार। यीशु तू है महान, तेरी जय, तेरी जय, तेरी जय। तू ना गाए, यीशु तू है महान, तेरी जय, तेरी जय, तेरी जय। यीशु तू है महान, तेरी जय, तेरी जय, तेरी जय। यस लॉर्ड, तू महान है खुदा, तेरी जय गाते हैं लॉर्ड। जब हम पापों में थे प्रभा, जब हम गुनाह में थे, तब तू हमारे जीवन में आया और हर चीज से तूने हमें बाहर निकाला खुदा। इसलिए तू महान है खुदा, तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड, तेरे नाम की महिमा गाते हैं लॉर्ड। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। यीशु मसीह, यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं
पर है, तेरी आराधना करते हैं। हम हाथ उठाकर तेरी महिमा गाते हैं लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। तूने हमें हर मौत से बचाया है खुदा, तेरी आराधना करते हैं। हमारा नाम लेकर तूने हमें बुलाया है, तूने हमें पुकारा है खुदा, आपके महिमा के लिए तूने हमारा नाम लेकर पुकारा है। हम आपकी आराधना करते हैं। केवल आप ही इस दुनिया में हैं जो स्तुति के योग्य है, जो आदर और सम्मान के योग्य है लॉर्ड खुदा। हम आपकी आराधना करते हैं लॉर्ड, हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। शंदेरे नारामांदे, सारा आदर महिमा हम आपको देते हैं, सारी प्रशंसा हम आपको देते हैं खुदा, सारी स्तुति हम आपको देते हैं, सारा सम्मान हम आपको देते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड। धन्यवाद यीशु, आपकी करुणा हमारे पर है खुदा। थैंक यू लॉर्ड, आपके करुणा से हम आज जी रहे हैं खुदा, आपकी दया से आज हम जी रहे हैं खुदा। थैंक यू लॉर्ड, हम आपकी आराधना करते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु। प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उंच करतो प्रियप्पा। झालेली स्तुती आराधनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रियप्पा। इथून पुढची वेळ तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो प्रियप्पा। तू आमचं ओटांचं फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रियप्पा। इथून पुढची वेळ कार सर्व समय तुझ्या हातात देतो प्रियप्पा। जे लोक येत आहे प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर प्रियप्पा। सर्व त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडखळ बंधन आम्ही बांधून उद्ध्वस्त करतो येशूच्या नावामध्ये प्रियप्पा। इथून पुढची वेळ तुझ्या हातात देत ही प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केली म्हणतोय आमेन। कानात टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया। आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर बसूया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। किती जण आनंदी आहेत? आमेन। तर काय सूचना आहेत आपण ऐकणार आहोत। तर मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना सायंकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी होणार आहे। बुधवारची उपास प्रार्थना पण सायंकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी होणार आहे। तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे, तुम्ही जे कोणी फ्री असेल तर तुम्ही या ठिकाणी देवाची प्रार्थना करण्यासाठी येऊ शकता। देवाचं वचन सांगतं मागा म्हणजे मिळेल, आणि जे कोणी प्रार्थना करून मागतं त्यांना मिळतं। प्रेज लॉर्ड। तर 2 दिवस मंगळवारी मध्यस्थी प्रार्थना आणि बुधवारी उपास प्रार्थना आहे, सायंकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी होणार आहे। तर तुम्हाला प्रत्येकाला नम्र विनंती आहे, तुम्ही येऊ शकता। आणि शनिवारचा आरोग्य सभा 7:30 वाजता सायंकाळी ठीक या ठिकाणी होणार आहे। तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे, जे कोणी आजारी असतील, जे कोणी तुमच्या ओळखीच्या असतील, समस्यामध्ये असतील, त्यांना तुम्ही या ठिकाणी आणू शकता आणि आपण देवाची स्तुती करूया। आणि रविवारी सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी आपलं चर्च होतं, शब्बात दिवस होता आणि देवाचं वचन सांगतं शब्बात दिवस पवित्रपणे पाळा। प्रेज लॉर्ड। काय सांगतं? पवित्रपणे पाळा। कारण आपण सकाळी ठीक 10:30 वाजता आपण या ठिकाणी शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्यासाठी येणार आहोत। तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे, तुम्ही वेळेवर या आणि आपण ते देवाची स्तुती आराधना करूया आणि ते देवाच्या नावाला पण उंच करूया। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। कळालं का सूचना सगळ्यांना? तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची, आणि देवाचं वचन सांगतं बोलणारा कुठला मनुष्य नाही तर त्याचा पवित्र आत्मा आहे। आणि ज्यांच्याकडं मोबाईल फोन असतील तुम्ही सायलेंट किंवा स्विच ऑफ करू शकतात किंवा फ्लाईट मोडवर टाकू शकता। आपण देवाच्या वचनाचा सन्मान करणार आहोत, देवाच्या सेवकाचा सन्मान करणार आहोत आणि विशेष देवाचा सन्मान करणार आहोत। प्रेज लॉर्ड। आणि आपण अपेक्षाने बसूया, निश्चितच देव आपल्या संगती बोलणार आहे। आपले आत्मिक नेत्र, आपले आत्मिक कान आपण उघडूया आणि आपण ते देवाचं वचन स्वीकारूया आणि आपण ते देवाला धन्यवाद देऊया। प्रेज लॉर्ड। आपण न वेळ घेता काय आपल्या जागेवर उभं राहून आपण देवाच्या सेवकाचा आणि देवाचा आपण टाळ्या वाजवून सन्मान करूया। सर्व गौरव प्रभूला, मोठ्याने टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देतो। गिव्ह थँक्स टू जीसस, तो वेख्य आहे। हालेलुया, आमेन, आमेन, आमेन। प्रेज द लॉर्ड। बसूया जागेवर। आमेन। काही गोष्ट आपण पाहणार आहोत देवाच्या वचनातून। आम्ही पाहत आहोत की यार्देन दुभागल्या गेल्यानंतर आम्हाला बेनिफिट सुरू होतं प्रियानो। हालेलुया। ज्यावेळेस आम्ही यहोशुआच्या पुस्तकात पाहतो, काही गोष्ट आपण पाहणार आहोत की काही गोष्ट आपण देवाच्या वचनाकडे पाहणार आहोत आणि नीट लक्षपूर्वक देवाचं वचन ऐका, कारण तेच तुमचं हित आहे। हालेलुया। देवाचं वचन तुमचं हित आहे। आम्ही जी उपासना केलं हे देवाला
आम्ही आदरणीय सेवा दिलेली आहे, ती देवासाठी केलेली आहे. आता देवाला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रार्थना आणि स्तुती आम्ही देवाकडे करतो आणि देव आम्हाला त्याचं अद्भुत वचन देतो प्रियानो. आणि ते वचन तुमच्या हित आणि तुमचं चांगलं करण्यासाठी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मनुष्याला बोलण्याची शक्ती का दिली माहिती का? कारण आम्ही इतरांना आशीर्वाद द्यावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जनावरांना बोलण्याची शक्ती नाही आहे. हालेलुया, जनावर बोलू शकत नाही, ते फक्त कृती करू शकतात. हालेलुया, ते फक्त ऐकू शकतात. पण मनुष्याला बोलण्याची शक्ती दिलेली आहे. हालेलुया, बायबल सांगतं की तुझ्या जिभेत सामर्थ्य आहे. हालेलुया, आमच्या जिभेमध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. आणि या जिभेला आम्हाला सवय लागली पाहिजे. कुठली सवय? की देवाच्या वचनाची सवय लागली पाहिजे. हालेलुया. कुणाला सकाळी उठल्यानंतर जिभेला चव लागते, अरे मला सकाळी चहा पाहिजे. हालेलुया. अनेक काही लोकांना सवय आहे की ती जीभ ठरवते की ते चांगलं आहे की वाईट आहे. हालेलुया. आणि म्हणून जिभेला आम्हाला एक सवय करून घ्यायची आहे की ती सवय ही आहे की देवाचं वचन चाखलं पाहिजे. हालेलुया. देवाचं वचन आम्ही चाखलं पाहिजे आणि त्यानुसार देव आम्हाला आशीर्वाद देतो. आमेन. प्रियानो, ज्या वेळेस यहोशुवा लोकांना घेऊन चालला आहे, पण त्या ठिकाणी यहोशुवा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आमेन. आणि म्हणून आपण जाऊया यहोशुवाचं पुस्तक याचा 2रा अध्याय. यहोशुवाचं पुस्तक याचा 2रा अध्याय, काही वचन आपण पाहणार आहोत. आणि 3ऱ्या अध्यायातलं 1 ते 5 वचन आपण वाचूया. यहोशुवा 3रा अध्याय, यहोशुवा 3रा अध्याय आणि 1 ते 5 वचन आपण ऐकूया. ऐका. यहोशुवा पहाटे सुटला आणि सर्व इस्रायल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देन तीरी आला. आणि पलीकडे जाण्यापूर्वी सगळ्या पलीकडे जाण्यापूर्वी पलीकडे जाण्यापूर्वी काहीतरी करायचंय आम्हाला. हालेलुया. मला पलीकडे असं जाता येत नाहीये. हालेलुया. तुम्हाला पलीकडे जाण्यासाठी काहीतरी तयारी करायची आहे. तुम्ही एका नदीतून चाललेला आहे, तुम्हाला पलीकडे जायचं आहे, नदी आहे, नावेची तयारी करायची आहे. हालेलुया. तयारी करायची आहे. तुम्ही असंच नदीच्या पलीकडे जाऊ शकत नाहीये. हालेलुया. त्यासाठी मला तयारी करण्याची गरज आहे. आमेन. हालेलुया. तुम्हाला पलीकडे जायचं आहे तर नाव उपलब्ध आहे, पण तुम्हाला नावेची वाट पाहायची, कारण मला पलीकडे जायचं आहे. हालेलुया. तर यहोशुवा म्हणतो की तुम्हाला पलीकडे जायचं आहे आणि त्या पलीकडे जाण्यासाठी आम्हाला काहीतरी मर्म करणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ती उत्सुकता यहोशुवाला आणि लोकांना लागली की आता मला पलीकडे जायचं आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं की यार्देन ओलांडून जायचं आहे. काही लोकांना म्हटलं यार्देन ओलांडून जायचं म्हणजे नावेने आम्हाला जायचं आहे. हालेलुया. ती आमची सोय होणार आहे. काहीतरी मोठा जहाज आमच्यासाठी येणार आहे. पण लोकांना काहीच माहीत नव्हतं की आम्ही पलीकडे कसं जाणार आहे. हालेलुया. पण देवाच्या लोकांसाठी कुठली नाव तयार करण्यात आली नाहीये. देवाच्या लोकांसाठी अद्भुत कृत्य करण्यासाठी देव तयार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला या 2025 मध्ये तुमच्यासाठी एक अद्भुत कृत्यांचं करण्याची त्याला उत्सुकता लागलेली आहे की मी माझ्या लोकांसाठी काय चिन्ह करू. लक्ष देऊन ऐकून समजून घ्या. हालेलुया. पलीकडे जाण्यासाठी तुम्ही म्हटलं अरे मी बसची वाट बघत होतो, मी जहाजाची वाट बघत होतो आणि मला पलीकडे जायचं होतं. तुम्हाला तर काय, इटलीमध्ये असा एक देश आहे की त्यांना जमीन लाभत नाही आहे. त्यांच्या बिल्डिंगमध्ये पाणी, त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये पाणी, त्यांच्या घर सोडल्यानंतर सगळीकडे पाणी पाणी. हालेलुया. आणि म्हणून ते मोठमोठे गमगूट घालून, त्यांच्याकडे स्वतःची कार नाहीये, त्यांच्याकडे ट्रेन जायला नाहीये, त्यांच्याकडे फक्त होड्या आहेत, जहाज आहे, मोठे बस सारखे जहाज. असा एक देश आहे. कधी पाहिला का तुम्ही? प्रेज द लॉर्ड.
आणि त्यांना पार्टी करायची तर एवढ्या एवढ्या पाण्यात ते पार्टी करतात. प्रेज द लॉर्ड. देव बघा काही अद्भुत गोष्टी आहेत. आणि मी तर पाहिलं म्हणणार आहे कसं राहतात हे लोक, पण देवाला सर्व काही शक्य आहे. तिथं विश्वासणारे राहतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक जगाच्या गोष्टी आहेत, अद्भुत गोष्टी आहेत आणि हे देवाने निर्माण केलेलं आहे. देव निर्मिती आहे. हालेलुया. देवाने आम्हाला का निर्माण केलं माहिती का? लक्ष देऊन ऐका, समजून घ्या की तुमच्याद्वारे त्यांनी महत्कृत्य करावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यापेक्षा महत्कृत्य करेल. देवाने त्यासाठी तुला निर्माण केलेलं आहे. सगळे म्हणा, देवाने मला यासाठी निर्माण केले की माझ्याद्वारे त्याने महत्कृत्य करावे. येशूच्या रक्तात. हालेलुया. वाचायचं, ऐका, नीट लक्षपूर्वक ऐका. हा. त्यांनी तेथे मुक्काम केला. हा. 3 दिवसानंतर हा. अंमलदार छावणीतून फिरले. हा. त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की, आता नीट लक्षपूर्वक, त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली, तुमचा देव परमेश्वर, तुमचा देव परमेश्वर. लक्ष देऊन ऐका, ज्या वेळेस आम्ही पलीकडे जाणार आहोत, देव या ठिकाणी रिलेशनशिप करत आहे, तुमच्या संगती संबंध स्थापित करत आहे. तुमचा देव परमेश्वर. नीट लक्षपूर्वक ऐका, तो तुझा देव परमेश्वर आहे. सगळ्यांनी तो माझा देव परमेश्वर आहे. हालेलुया. तुम्ही ऐकताय प्रियांनो? या ठिकाणी देव काहीतरी रिलेट करत आहे. तो तुमचा आणि आमचा समेट करत आहे. तुमचा देव परमेश्वर. हालेलुया. आणि तो कुठला देव आहे की ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने विश्व निर्माण केले, ज्याने यार्धेन निर्माण केले, ज्याने हवा पाणी निर्माण केले, तो तुमचा देव परमेश्वर आहे. ज्याला अशक्य गोष्टी शक्य करणारा तो देव, तो तुमचा आणि देव माझा परमेश्वर आहे. प्रियानो, तुम्ही ऐकताय का प्रियानो? हालेलुया. देवाच्या सानिध्यामध्ये अद्भुत गोष्टी घडल्या जातात. चिन्ह आणि चमत्कार घडले जातात. प्रियानो, तुम्ही ऐकताय प्रियानो? हालेलुया. ऐका, एक महत्वाची गोष्ट आपण त्यातून पाहणार आहोत. ऐका. हा. याच्या कराराचा कोश, हा, येशूचं रक्त, लेवी याजक हा, वाहून नेत असताना हा, तुम्ही पाहाल तेव्हा तळ हलवून हा, त्याच्या पाठोपाठ जा. हा, पण कोशाच्या व तुमच्यामध्ये हा, मोजून सुमारे 2000 हात अंतर ठेवा. 2000 हात अंतर ठेवा. पुढं त्याच्या फार जवळ जाऊ नका. आमेन. पुढं म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे, ज्या वाटेने ब्लेसिंग वाटेने तुम्हाला जायचं आहे, ती तुम्हाला समजेल. पुढं कारण यापूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाही. हालेलुया. आम्ही 2024, 2023, 2022, 21 जे काय आहे, आमच्या वाटा नीट नव्हत्या प्रियांनो. ऐकताय का मंडळी? आमच्या वाटा समस्याकडे होत्या, आमच्या वाट्या चिंतेकडे होत्या, आमच्या वाट्या प्रॉब्लेमकडे होत्या, आमच्या वाटा आजारांकडे होत्या, आमच्या वाट्या कर्जांकडे होत्या. पण देव आता तुमची वाट बदलत आहे. तो म्हणतो या वाटेने तुम्ही कधी गेला नाही, पण ही वाट तुमच्याकडे एक आशीर्वादाची वाट आहे. ही वाट तुमच्याकडे एक सक्सेस वाट आहे. ही वाट तुमच्याकडे एक अद्भुत कृत्य करणारी वाट आहे. ही वाट तुम्हाला आशीर्वाद देणारी वाट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, देवाचे आशीर्वाद असेच येत नाहीये, त्याला काहीतरी आम्हाला मर्म शिकावं लागतं प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. कुणाकडे जास्त संपत्ती आहे तो आशीर्वाद नाहीये. लक्ष द्या, ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे तो आशीर्वाद नाहीये. ज्याच्याकडे सोनं नाणं आहे त्याकडे तो आशीर्वाद नाहीये. हालेलुया. पण ज्याच्याकडे देव आहे त्याच्याकडे तो आशीर्वाद आहे. खरा आशीर्वाद काय की देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. दावीद महाराज म्हणतो 27व्या अध्यायामध्ये स्तोत्र करतो की देव माझ्या पक्षाचा आहे, तो आम्हाला विरोधी कोण? हालेलुया. आणि म्हणून लक्ष देऊ नका, जे श्रीमंत आहे, जे करोडपती आहे, हालेलुया, त्यांच्या अगेन्स्ट भरपूर लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या अगेन्स्ट गँगवार लोक आहेत, हप्ता मागणारे लोक आहेत, कारण त्यांच्याकडे पैसा आहे. हालेलुया. पण आमच्याकडे कोण आहे? आमच्या देव जर आमच्या बरोबर आहे तर आमचा विरोधी कोण आहे? प्रिय
हालेलुया. तुम्ही ज्याला कंटाळून बसता, ज्याला तुम्ही आलिंगन घालतात, हालेलुया, ते तुमचं संरक्षण नाहीये. बायबल सांगतं की देव तुमचं संरक्षण आहे. आमेन. आम्हाला काय अचीव केलं पाहिजे, आम्हाला काय प्राप्त केलं पाहिजे. ज्यांनी सोनं रुपये बनवलं, ज्यांनी विश्व निर्माण केलं, ज्यांनी हे सर्व जग निर्माण केलं, त्याला आम्हाला अचीव करायचं आहे, त्याला आम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि ते म्हणतो आजपासून मी तुमचा देव आहे. हालेलुया. त्याला अभिमान वाटतो की इस्रायलचा देव परमेश्वर आहे. आम्हाला अभिमान वाटला पाहिजे आमच्या येशू ख्रिस्ताचा की येशू माझा प्रभू आहे. तुम्हाला अभिमान आहे का? हालेलुया. तुम्ही कशावर अभिमान करताय? तुमच्या नोकरीवर, तुमच्या दिसण्यावर, तुमच्या राहण्यावर, तुमच्या टॅलेंटवर अभिमान करू नका. जे काय आहे ते देवाचं आहे. हालेलुया. आम्हाला अभिमान करायचं की ज्याने मला टॅलेंट दिलं, ज्याने मला सर्व दिलं, ज्याने मला विश्व दिलं, मला त्याचा अभिमान करायचा आहे. आणि त्याचा अभिमान करणारे लोक कधीच लज्जित आणि फजित होत नाही. आमेन. आर यू ब्लेस? तुम्ही आशीर्वादित होताय का? हालेलुया. आज देव तुम्हाला एक नवीन वाट दाखवत आहे. अब्रामा, तू आपले नातेवाईक सोडून चालला, मी तुला एक नवीन वाट दाखवतो. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस देव म्हणतो की चल सोड, हालेलुया, जसं यहोशूआला सांगितलं चल माझ्या लोकांना घेऊन, हालेलुया, ज्यावेळेस देव सांगतो की सोड, आम्ही सोडलं पाहिजे. की ज्यावेळेस आम्ही सोडतो त्यावेळेस आम्हाला चांगली वाट दिसते. आणि ती वाट आमच्यासाठी आशीर्वादाची, ती वाट आम्हाला आरोग्याची, ती वाट आम्हाला शांतीची, ती वाट आम्हाला आनंदाची प्राप्त होते. प्रियांनो, आमेन. हालेलुया. तुमच्या वाट अडवणारे भरपूर लोक असतील प्रियांनो. हालेलुया. मी नाव घेत नाहीये, पण लक्ष देऊन समजून घ्या. तुमचे आशीर्वाद सोडणारे बाहेरचे नसतात, तुमचेच आप्तजन असतात. हालेलुया. ते तुम्हाला प्रार्थना करू देत नाही, तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यत्यय आणतात, तुम्हाला उपासना करू देत नाही, तुम्हाला सेवा करू देत नाहीये. आणि म्हणून काय करायचं आहे की हे देवा, मला तू सांगतो त्या वाटेने घेऊन जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 2025 देव जे लोकांना सांगल ती जर मंडळी करल तर मंडळी तुमच्यासारखे टिंगरनगरमध्ये, या पुणे शहरामध्ये आशीर्वादित लोक कधीच नसणार आहे. हे लिहून घ्या, देवाचा सेवक सांगतोय. हालेलुया. तुम्ही ऐकताय की प्रियांनो? ज्या वाटेने तुम्ही चाललाय ती वाट चुकीची आहे. हालेलुया. म्हणून चांगला शमरूनी कुणाला भेटला. एका वाटेने एक व्यक्ती निघाला आणि बायबल सांगतं तो लुटारेच्या हाती सापडला. है की नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पण कुणाच्या तरी हाती सापडतो जे आमचे ब्लेसिंग चोरतात, जे आमची प्रार्थना चोरतात, जे देवाने अभिवचन ते चोरतात, जे अभिवचन दिले प्रॉफेसी चोरतात. काही लोकांना प्रॉफेसी झालेली आहे आणि मग ती प्रॉफेसी त्यांच्यावर फुलफिल होत नाही. अरे काय रे, पास्टरने सांगितलं प्रॉफेसी झाली, अरे फुलफिल नाही झाल्या. अरे बाबा, तू कुठल्या वाटेने गेला? ज्या वाटेने गेला त्या वाटेने सैताने तुझी प्रॉफेसी चोरलेली आहे. कारण बायबल सांगतं की शत्रू येतो आणि तुमच्याला दिलेले वचन चोरतो. म्हणून आमची वाट बदलणं गरजेचं आहे. आणि ती वाट बदला, कारण तुमच्यावर झालेली प्रॉफेसी त्याने चोरू नये. हे होता देवाने प्रकटीकरण दिलं. बघ महेश, मला लोकांना मी प्रॉफेसी देतो, तुझ्याद्वारे प्रॉफेसी देतो, आणि तू म्हणतो अरे हे फुलफिल का होत नाही? कारण त्यांची वाट चुकीची आहे. एक व्यक्ती निघाला आणि तो लुटाऱ्याच्या हाती सापडला. लुटारी कोण आहे? बायबल सांगतो चोर येतो चोरी व घात नाश करण्यासाठी, पण येशूला जीवन देण्यासाठी. म्हणजे येशू म्हणतो मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्या वाटेने चला म्हणजे तुम्ही पित्याकडे जाल. Hallelujah. Glory to Jesus. Hallelujah. Hallelujah. आम्हाला वाटतं आम्ही जे करतो खूप चांगलं करतोय. Hallelujah. पण आज ते तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देणार आहे. हालेलुया. तरी तो सत्याचा आत्मा आम्हाला मार्ग दाखवतो आणि पूर्ण सत्यात चालवतो. जे पित्यापासून आहे तेच सांगतो, होणाऱ्या गोष्टी तो प्रकट करतो, कारण तो त्याचं गौरव करतो. तुम्हाला वाटतं की मी जे करतो ते बरोबर आहे? नाही रे, तू जे करतो ते बरोबर नाही. पण जर तू देवाच्या वाटेने गेला तर देव जे करतो जीवनात तेच बरोबर आहे.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून आम्हाला घर प्राप्त करायचं आहे, आम्हाला चांगल्या गाड्या प्राप्त करायचं आहे, पण वाट चुकीचे आहे. तुम्हाला देव अभिवचन देतो, तुम्हाला सर्व काही देतो, पण ज्यावेळेस तुम्ही चुकीच्या वाटेने जातात, हालेलुया, थोडकंच राहतं तुमच्याकडं, पण अर्धा सैतान घेऊन जातो. अरे एवढ्या पैशात माझं काय होणार, अरे मला हे करायचं होतं, माझं हे ॲम्बिशन होतं, माझं ते ॲम्बिशन होतं, पण ते सर्व लॉस केलं. कारण त्याचं कारण एक काय, देवाच्या वाटेवर तुम्ही गेला नाही. लुटाऱ्याच्या हाती ते लोक सापडले. लुटारू कोण आहे? तुमचं त्याने आशीर्वाद चोरलाय, तुमची चांगली झोप चोरलेली आहे. ओ, तुम्हाला टेन्शनने भरून टाकलंय, तुम्हाला निराशाने भरून टाकलेलं आहे. आज आपली वाट बदलायची आहे, आपली वाट प्रभूशीकडे करायची आहे. जसं यहोशू घेऊन जातोय त्या वाटेने मला जायचंय, आणि त्या वाटेने असताना तुम्हाला यार्देन ओलांडायची. आणि जी वाट पहिल्याची आहे ती वाट लुटारांनी भरलेली वाट आहे, ती आम्हाला आमचा आशीर्वाद चोरणारी वाट आहे. पण ज्यावेळेस मी यार्देन ओलांडतो, ती वाटेमध्ये कोण शत्रू नसणार आहे. त्या वाटेने दिवसा सूर्य, रात्री चंद्र आमच्या ओ राबाबा आम्हाला बाधा करणार आहे. कारण तो सार्वकालिक दीप आमच्या बरोबर असणार आहे, तो सार्वकालिक प्रकाश आमच्या बरोबर असणार आहे. आमच्या वाटेवर फक्त आशीर्वाद, 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 आशीर्वाद आणि आशीर्वाद. अग्नी, अग्नी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनात म्हणा आणि बाजूला म्हणा, माझी वाट मला बदलली पाहिजे. मोठ्याने म्हणा, माझी वाट बदलली पाहिजे, नाही तर माझी वाट लागेल. म्हणा, नाहीतर सगळ्यांनी म्हणा, नाहीतर माझी वाट लागेल. हालेलुया. बाळक साहेब असे बोलले, वाईट वाटलं काल, बऱ्याच जणांना वाईट वाटलं, आणि मला तुम्हाला सांगताना वाईट वाटलं. घरात आल्यानंतर टपली दिली. कशाला वाईट वाटलं? माझी वाट नाही आहे ती. हालेलुया. देवाचं वचन नीती शिक्षण, बोध आणि सुधारणूक आहे. हालेलुया. हालेलुया. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. हालेलुया. अब्रामाला काही अख्खं कुटुंब गमवावं लागलं, आणि कुटुंब गमवल्यानंतर त्याला देव मिळाला. दिस इज द फॅक्ट. हालेलुया. म्हणून तुम्ही काहीतरी चॉईस करा, चूज करा. मॉलमध्ये गेले तर सगळेच कपडे तुम्ही घेत नाही, त्यातला एकच चॉईस करता आणि घरी घेऊन येताय. आमेन. आता आवाजच येत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. आम्हाला सर्वच पाहिजे, सर्व 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 सर्व. नाही 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 नाही. हालेलुया. म्हणून या जगामध्ये असताना देवाने सगळ्या लोकांना नाही निवडलं, 12 जणांनाच निवडलं. त्यात तुम्ही बसलं पाहिजे 12 जणांमध्ये. हालेलुया. देव मला निवडणार. तो म्हणतो, माझी वाटेवर चालशील का? हो, चालेल. हालेलुया. प्रियांनो, मग याजक आला, लेवी आला, त्या वाटेने तो पडलेला पाहिला, आणि त्याला पाहून ते निघून गेले. पण एक चांगला शंभरूनी आला आणि त्याला कळवाळा आला, आणि त्याला त्याने उचललं, त्याची ट्रीटमेंट केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मेंढरू हरवलं आणि काट्यात पडलं. हालेलुया. देवाने आपली वाट बदलून त्या वाटेवर जिथं शत्रू राहत होता, त्या शत्रूतून तुम्हाला बाहेर काढलं. तुम्ही जखमात होता, तुम्ही त्रासात होता, तुम्ही पापात होता, तुम्ही चिंतेत होता, आणि त्या वाटेवर तो आला आणि त्या वाटेतून तुम्हाला बाहेर काढलं. पण आता त्या वाटेच्या बाहेर मला एक अशी वाट आहे की त्या वाटेत मला सदैव आशीर्वाद मिळणार आहे. आमेन. किती जणांना रिव्हिलेशन कळत आहे? प्रियानो, वाचा, हा ऐका. मग यहोशुआ लोकांना म्हणाला, नीट लक्ष. मग यहोशुआ लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. हालेलुया. बायबल सांगतात त्याच्या पत्रामध्ये की देवाने आम्हाला अशुद्ध राहण्यासाठी नाही तर शुद्ध जीवन जगण्यासाठी निवडलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव अशुद्ध राहण्यांमध्ये चमत्कार करत नाही. लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. हालेलुया.
तुम्ही पहिला अशुद्ध होता, तुम्ही पापात होता आणि देवाकडे तुम्ही आला, देवाने तुम्हाला बदललं, त्याच्या रक्त सांडून तुमची क्षमा केली. हालेलुया. आता देव म्हणतो तू शुद्ध झालेला आहे, आता अशुद्ध होऊ नको. हालेलुया. ज्यावेळेस तू अशुद्ध होतं त्यावेळेस मला चमत्कार करता येत नाही. तू जर आजारी पडतो मला चमत्कार करता येत नाही. म्हणून काय करायचं आहे, आमच्यातून अशुद्धपणा, अशुद्ध गोष्टी काढायच्या आहेत आणि ज्या करवे देव रोज त्या वाटेवर तुझ्यासाठी चमत्कार 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 आणि चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. काय म्हणतो देव? यहोशुआ काय म्हणतो? शुद्ध व्हा. सगळे म्हण शुद्ध व्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टी तुम्ही मला वाटतं 20, 21, 22, 23, 24 तरसत होता, हालेलुया, ज्यावेळेस मी वाट चेंज करतो आम्हाला तरसण्याची गरज लागणार नाही. कारण आम्ही चालू आणि देव आम्हाला आशीर्वाद देईल. आम्ही चालू, देव मला आशीर्वाद देईल. कारण आम्ही वाट बदललेली आहे आणि त्या वाटेवर प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो म्हणतोय अहो कष्टाने भरा क्रांत जण तुम्ही मजकड या. हालेलुया. म्हणजे त्या वाटेवर या आणि तुमचं कष्ट मला द्या, तुमची अशुद्धता मला द्या, तुमचं पापाचं जीवन मला द्या, कारण मी तुम्हाला शुद्ध करू इच्छितो. कारण शुद्धच व्यक्ती देवाकडे राहू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय प्रियानो देवाचं वचन? आमीन. काय म्हटलं यहोशुआ? कुणाला म्हणतोय? कुणाला म्हणतोय यहोशुआ? मंडळीला. हालेलुया. ते वचन आज पण जिवंत आहे, ते कार्य करणारं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल असं सांगतं, मला वाटतं 119 वचन 5, तुझे नियम पाळण्यासाठी 9 हा. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखे. तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. तुझं वचन ऐकल्याने. सगळ्यांनी म्हणा तुझं वचन ऐकल्याने. तुम्ही ऐकताय का? त्याच अध्यायामध्ये आपण योहाना शुभवर्तमानाचे पत्र, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जाऊ द्या 15व्या अध्यायामध्ये काही वचन आपण पाहूया. पहिल्या वचनापासून मला वाटतं 5वं वचन आहे, पण वाचत जाऊया. सुंदर वचन आहे 1 ते 5. हालेलुया. ऐका. हा. योहान शुभवर्तमान 15वा अध्याय. मीच खरा द्राक्षवेल आहे हा आणि माझा बाप माळी आहे. ओके फाईन. येशूचं रक्त माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. ओके पुढं. आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले, जे वचन मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही ऐकता. जे वचन मी तुम्हाला सांगतोय पवित्र आत्म्याच्या कर्वे आणि तुम्ही ऐकता. ऐका. हा. त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला. आमेन. देवाचं वचन आम्हाला शुद्ध करतं प्रियानो. हालेलुया. यहोशुआ म्हणतो स्वतःला शुद्ध करून घ्या. हालेलुया. कारण आम्हाला पलीकडे जायचं आहे. 2024 आम्हाला ओलांडायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 2025 लागलंय, पण 2025 मध्ये आपण आज आहेत, पण आम्हाला ओलांडायचं आहे. आणि ते 25 मला कधी धार्जिन होईल. धार्जिन नाही का लोक धार्जिन म्हणतात. मला कधी धार्जिन होईल. मला हे धार्जिन होत नाही, मला ते धार्जिन होत नाही. हालेलुया. तुम्हाला धार्जिन पाहिजे. तुमच्या शब्दामध्ये सोप्या भाषेत तुम्हाला कळण्यासाठी धार्जिन व्हायला पाहिजे. तर आम्हाला ओलांडायचं आहे, ओलांडायचं आहे, ओलांडायचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ओलांडतो त्यावेळेस देवाचं वचन मला धार्जिन होतं. हालेलुया. पण त्या अगोदर शुद्ध व्हा. सगळ्यांनी म्हणा शुद्ध व्हा. हालेलुया. आधी आम्ही कसे होतो? आम्ही शुद्ध नव्हतो, आम्ही बधीर होतो. हालेलुया. का बधीर होतो? कारण टेन्शनच एवढं होतं. बधीर झालंय, माझं डोकंच काम करत नाही, लय बधीर झाले, लय बधीर झाले, हँग झालोय. हालेलुया.
काय आहे की तुमच्या परिसरामध्ये तुमच्या घरामध्ये पहिले लोक ऑलरेडी हँगच असतात आणि ते येऊन आम्हाला हँग करत असतात, त्यांची परिस्थिती सांगून, त्यांची चिंता सांगून, त्यांचा प्रॉब्लेम सांगून, आणि मग आम्ही हँग नसतो, आम्ही टँग असतो आणि आम्ही त्यांच्यामध्ये गेला आपण पण हँग होऊन जातो आणि मग आम्हाला काहीच करता येत नाही. तुम्ही ऐकताय? हालेलुया. तुम्ही असे वाटतात तुम्हाला यार्देन दुभागायचीच नाहीये, तुम्ही एवढे शांत बसलाय. हालेलुया. जागेवर उभे राहा. ब्लेसेड संडे. हा, सुस्ती छोडो रे, सगळे म्हणे सुस्ती. हा, बाजूच्या व्यक्तीला सांगा की आज वाट सोडायची आहे. एखाद्याला मध्ये माझ्या वाटेला जाऊ नको बरं का. काय म्हणतो? ए माझ्या वाटेला जाऊ नको. तुम्हाला शत्रू सैतानाला सांगायचं आहे आजपासून माझ्या वाटेला जाऊ नकोस. हालेलुया. काय म्हणायचं शत्रू सैतानाला? माझ्या वाटेला जाऊ नको, माझ्याशी गाठ आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही एक्सरसाइज करा. चला, पाय उचला, उचला. 1 2 3. तू नको उचलू भाऊ. 1 2. चालू करा. God's got the army walking to the land. God's got the army walking to the land. यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, बोलो. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. यहोवा हमारे संग संग है. सर्वशक्तिमान प्रभु है. यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. हाँ चलो. अरे चाला रे. समंदर को जिसने डुबाया, जंगल से मार्ग निकाला. समुद्रों को जिसने डुबाया, जंगल से मार्ग निकाला. जो वायदों को करता है पूरा, तो यहोवा हमारे संग संग है. जो वायदों को करता है पूरा, तो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा उजागर है. परमेश्वर हमारा उजागर है.
लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब है संभव, यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा तुमच्या बाजूच्या व्यक्तीला सांगा की वाट बदलायची आहे. हालेलुया. बाकीचे वाट चुकून कुठे गेलेत? हालेलुया. उनकी वाट किधर गई है? हालेलुया. देवाच्या शिवाय आनंद नाही आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रविवारी कोणाचं लग्न असेल त्यांना फोन करून सांगा रविवारचं लग्न कॅन्सल करून सोमवारी मंगळवारी बुधवारी ठेवा. माझ्या देवाचा वेळ मी कोणाला देणार नाही. हालेलुया. जसं तुम्ही गेला नाही तर तुझ्या लग्न थांबणारच आहे. त्याने आले लग्न कॅन्सल असं होतं का? माझ्या भावाच्या बॉडीला मी 2 दिवस ठेवलं. तुमच्या आनंदामध्ये दुःख नको टाकायला. लगेच केलं असतं. 25ला पण केलं असतं. आधी देवाची सेवा. तुमचा पाळक ज्याला महत्व देतं ना तुम्ही पण देता. जसा तुमचा पाळक तसं तुम्ही असलं पाहिजे. आता कामाला देव करू नका, देवाला देव राहू द्या. हालेलुया. आणि ज्या कामावर तुम्ही टेकला आहात ते काम देव कधी काढून घेईल कळणार पण नाही. मग देवा देवा ए देवा काम गेलं रे. अरे मीच घालो रे, मीच घालवलं ते काम. तू माझा आहेस, तू मला वेळ दे. हालेलुया. दिस इज द फॅक्ट. हालेलुया. अनुभव घेऊन घ्या 2025 मध्ये. तुम्ही दाखवून दे आम्ही देवाचे आहात. आमेन. ज्याने तुम्हाला गरिबीत सांभाळलं ना तोच सांभाळणार आहे. तुमचा पगार नाही सांभाळत, तुमचा देव सांभाळतो. हालेलुया. नसताना सांभाळलं तर असताना तुम्ही स्वतःला सांभाळायला प्रयत्न करता. का करता? नसताना सांभाळतो आणि असताना पण सांभाळतो. हालेलुया. दोन्ही गोष्टी विरोधाभास तुम्हाला शिकवलंय देवाने. नसताना पण त्यांनी सांभाळलं आहे आणि असताना पण तोच सांभाळणार आहे. तुझ्याकडे आहे ती नोकरी नाही सांभाळणार आहे, तुझ्याकडे आहे ती प्रॉपर्टी तुला सांभाळणार नाहीये, तुला देव सांभाळणार आहे. हालेलुया. देव हे पूर्वीच्या गोष्टी मला का आठवणीत घालतोय की जर मी यार्देन दुभागू शकतो तर मी तुझे प्रश्न का नाही सोडू शकत? जर मला यार्देन कठीण नाहीये तर तुझ्या आलेल्या अडचणी, तुझ्या आलेल्या समस्या मला कठीण आहेत का? हालेलुया. मनुष्याला अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदा जॉइस मेयर एका ठिकाणी कामाला होती. बॉसने काहीतरी तिला सांगायला लावलं की काहीतरी तू फेरबदल कर, काहीतरी काम कर. आणि शी इज अ बिलीव्हर. लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. एखादी गोष्ट आम्ही त्याग करतो ना त्यामध्ये बेनिफिट येतो प्रियांनो. हालेलुया. मग ती म्हटली हो यस, पण बाहेर गेल्यानंतर रेस्टलेस. जर तू ही गोष्ट केली नाही तुला कामावर मी काढून टाकणार आहे.
आणि चांगल्या पोस्टवर जॉईस मेयर होती. हालेलुया. चांगल्या पोस्टवर जॉईस मेयर होती आणि ती गेली बॉसला म्हणली, बॉस हे माझं काय म्हणतात त्याला, माझा राजीनामा. बॉस म्हटलं तुला कळत नाहीये, तू चांगल्या पोस्टवर आहे, चांगले पेमेंट तुला आहे. नाही, मला या गोष्टीमध्ये मला अडकायचं नाहीये, या सर्वांपेक्षा माझा देव मोठा आहे. हालेलुया. आणि जॉईस मेयर बाहेर गेलेली, तत्काळ त्याला एका असिस्टंटने फोन केला, तुला बॉस बोलवत आहे. आणि बॉसने तिची तारीफ केली की मला अशीच लोक पाहिजे की जे देवाला महत्व देतात. आणि ज्या पोस्टवर होती त्या पोस्टच्या पलीकडची पोस्ट पेमेंट पण वाढला गेला. कौन करतो, कौन है, यीशु का नाम है. हालेलुया. जो आपल्या नोकरीला जुमानत नाही त्या ठिकाणी देवाला जुमानतो. देव त्याची पोस्ट, त्याची इन्क्रिमेंट वाढवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. काय वाचा परत, ऐका. हा, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. आमेन. आता पुन्हा बॅक टू द पॅव्हेलियन येऊ द्या. आपण यहोशुआच्या पुस्तकात यार्देनच्या अगोदर काय करायचं आहे ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. ऐका. हा हा. मग यहोशुआ लोकांना म्हणत आहे, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. उद्या. आज तारीख किती आहे? 5 म्हणा, 6, 7, 8 पूर्ण जानेवारी म्हणा. माझ्या माग म्हणा, कंटाळा करू नका रे बाबा. म्हणा पूर्ण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. रोज चमत्कार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे की तुम्ही यार्देन ओलांडण्याच्या अगोदर स्वतःचं परीक्षण करावं. काय वाचलं आपण 119 की तरुण आपला वर्तन कम कशाने शुद्ध राखल तर देवाच्या वचनात राहिल्याने. यार्देन ओलांडण्याच्या नंतर आम्हाला काय करायचं आहे? बेसिक फाउंडेशन आहे, आम्हाला देवाच्या वचनात राहायचं आहे. योहान शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि 5 वचन सांगतं, 5वं नाही मला वाटतं 7वं वचन सांगतं की तुम्ही माझमध्ये राहिला आणि माझी वचनं तुमच्यामध्ये राहिले, जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त व्हाल. तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे, तुम्हाला घर प्राप्त करायचं आहे, तुम्हाला तुमचं जीवन आशीर्वादित करायचं आहे, तुम्हाला हा 2025चा जो काळ आहे तुम्हाला प्राप्त करायचा आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये आणि त्याचे वचन माझ्यामध्ये जर राहिलं तर आमच्यासाठी यार्देन दुभागल्याशिवाय राहणार नाही. ऐकताय प्रियानो तुम्ही? हालेलुया. वाचत जा. नंतर यहोशुआ याजकांना म्हणाला, कराराचा कोश उचलून घेऊन स्तुती आराधना पुढं लोकांच्या पुढे चला. पुढं त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. पुढं परमेश्वर यहोशुआला म्हणाला, आज मी सर्व इस्रायलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करी. आमेन. तुम्ही थोर व्हाल. प्रेज द लॉर्ड. यहोशुआचं पहिलं 3रा अध्याय पहिल्या वचनापासून 1 ते 5 वचन वाच. हालेलुया. त्या वचनाकडे आपण जाणार आहोत. ऐका. यहोशुआ पहाटे सुटला. कधी उठला? तुम्ही कधी उठला?
मी पहाटे सुटलो. हालेलुया. आणि हे गीत गायले, सेना हो का यहोवा हमारे संग संग है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. An angel dance with me. आमेन. बाहेर एवढी थंडी होती. हालेलुया. म्हटलं बाहेर एवढी थंडी होती, म्हटलं बाहेर उपासना करूया आपण. हालेलुया. मोठ्याने उपासना. कोकळ्यांचा आवाज सुरू, कुहू कुहू. ते मला म्युझिक देत होते. सेना हो का देवा मी अनुभव घेतला सकाळी. हालेलुया. पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून माझ्याकडे येणाऱ्या कठीण समस्या मला हलक्या वाटतात. हालेलुया. कारण माझ्याकडे एक वजनदार व्यक्ती आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो म्हणतो मी इस्रायलांच्या स्तवनात वसणारा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐका. यहोशवा पहाटे सुटला आणि सर्व इस्रायल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देन तीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. 3 दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले. त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की, लोकांना आज्ञा केली, आज देवाचा आत्मा मला आज्ञा करतोय. तुमचा देव परमेश्वर, तुमचा देव महान परमेश्वर, याच्या कराराचा कोश, याचा कराराचा कोश. जसं मी सकाळी उठून स्तुती, कराराचा कोश म्हणजे देवाला स्तुतीचा यत्न देणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का देवाने कराराचा कोश पुढे ठेवलाय? कराराच्या कोशाकडे आम्ही काय करायचंय? त्याची आराधना करायची आहे. कराराच्या कोशासमोर काय करायचंय? त्याचं वचन अंमल करायचं आहे. कराराच्या कोशासमोर काय करायचंय? प्रार्थना करायची आहे. कराराच्या कोशासमोर तो का म्हणतो की 2000 हात लांब राहा. हालेलुया. आणि स्वतःला शुद्ध करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याला आम्ही डॉक्टरकडे घेऊन जातो आणि डॉक्टर काय करतो माहितीये? काय करतो? आधी त्याला जखम झाली तो काय करतो? क्लीन करतो का नाही? का लगेच त्याच्यावर चिकटपट्टी लावतो? नाही. तो काय करतो? स्पिरिट असतं, काहीतरी असतं, त्याने साफ करतं. आणि साफ करताना त्रास होतो, पण तो त्रास चांगला आहे, कारण त्या त्रासाने त्याची जखम भरणार आहे. हालेलुया. आम्ही जुन्या गोष्टी सोडत असताना त्रास होईल, आम्ही जुने साथीदार सोडत असताना त्रास होईल. चालल, होऊ द्या. पण देवाचं वचन एक स्पिरिट आहे. देवाचं वचन तुम्हाला शुद्ध करणार आहे. प्रभू मला तुझ्या वचनाने शुद्ध कर. आज मी ऐकत आहे त्याने मला शुद्ध कर, ताकी मला चांगले आशीर्वाद मिळाले पाहिजे. हा पुढं तुमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोश लेवी याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा तळ हलवून त्याच्या पाठोपाठ जा. पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे 2000 हात अंतर त्याच्या फार जवळ जाऊ नका. म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे, ज्या वाटेने तुम्हाला जायचंय ती तुम्हाला समजेल, ती तुम्हाला समजेल. त्याच्यापूर्वी आम्हाला वाट समजत नाहीये. आमचं डोकं बधीर झालंय. हालेलुया. वाट सोडा, आम्हाला समजायला लागेल. पूर्वीची वाट सोडा, पूर्वीचं जीवन सोडा, अक्षमेचं जीवन सोडा, सर्व सोडा. हालेलुया. ज्या मित्र, ज्या मैत्रिणी आहे सोडा, कारण देवाला तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार करायचा. हालेलुया. हालेलुया. पुढं कारण यापूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाही. या वाटेने तुम्ही कधी गेला नाही. ही जी वाट आहे ती वाट तुम्हाला ब्लेसिंग देणारी आहे. पुढं मग यहोशवा लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, शुद्ध व्हा, कारण उद्या
परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार. उद्या परमेश्वर, उद्या परवा 13 14 जे काही वर्ष आहे 25 26 नुसते चमत्कार, नुसते चमत्कार. मुलीमध्ये, मुलामध्ये, बिझनेस मध्ये, नोकरीमध्ये चमत्कार पाहिल्याशिवाय राहणार नाही. किती चमत्कार पाहिजे? यहोशूमध्ये आधी शुद्ध व्हा, मग चमत्कार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू चांगला आहे, त्याची दया. आमेन. प्रभू चांगला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जॉन वेस्ली, नीट लक्षपूर्वक ऐका, माझ्या या साक्षीकडे लक्ष द्या. जॉन वेस्ली डिमोल्डी असं काय नाव आहे. सगळ्यात भारी प्रचार स्मिथ विगलच्या वेळेस जॉन वेस्ली या काळाच्या लोकांनी गाजून टाकलेलं आहे. अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी देवाची सेवा करायची. लाखो करोडो लोक त्यांच्या प्रचार ऐकायला यायचे. हालेलुया. आणि त्यांनी येशू ख्रिस्ताबद्दल प्रचार केला आणि लोकांना सांगितलं. आणि मग प्रचार करत असताना सर्व ऑल्टर कॉल झाला. ऑल्टर कॉल झाल्यानंतर सर्व लोक आले आशीर्वाद दिले. आणि एक डान्स बार मध्ये काम करणारी एक स्त्री त्या ठिकाणी आली. नीट लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. हालेलुया. आणि ती आली आणि म्हटले की बघा, येशू ख्रिस्त माझा स्वीकार करू शकतो काय? नीट लक्षपूर्वक ऐका. मी तर डान्स बार मध्ये काम करणारी आहे. मी छोटे कपडे घालते. माझं शरीर मी लोकांना दाखवते. तरी माझा देव तुमचा येशू माझा स्वीकार करेल काय? जॉन वेस्ली म्हटलं नो प्रॉब्लेम, तू येशूचा स्वीकार कर. आणि त्या रात्री तरी येशूचा स्वीकार केला. येशू तुझ्या जीवनात आला. हालेलुया. पण तिने म्हटली की आता मला माझं ते काम आहे डान्स बार मध्ये जाऊन, मला लोकांना एंटरटेनमेंट करायचं असतं. नीट लक्षपूर्वक ऐका, या साक्षीकडे लक्ष द्या. हालेलुया. पण तिला यार्देन ओलांडायची नव्हती, कारण तिचं इन्कम तिकडून येत आहे, तिचं घर चालतंय. प्रेज द लॉर्ड. शुद्ध होणे म्हणजे काय बघा. हालेलुया. आणि मग जॉन वेस्ली म्हटलं बाबा जे तुला करायचं तर कर. माझं काम काय? प्रचार करणं आणि सांगणं, अंमल करणं हे तुझ्यावर आहे. जा, येशू तुझ्यावर प्रेम करतो. तो असं तिला म्हटलं नाही की अरे नाही डान्स बार मध्ये गेल्यानंतर तुला देव मारेल आणि हे करेल. नाहीच म्हटलं. देव प्रीती आहे. आमेन. काय म्हटलं? देव प्रीती आहे. हालेलुया. मग जॉन वेस्ली असेच सभा घेत होता. आणि जॉन वेस्लीला तिचं टायमिंग माहित होती, ती कुठल्या टायमिंगला ती डान्स बार मध्ये जात होती. आमेन. आणि एक दिवस ती त्या सभेला आली. आणि ती सभेला आल्यानंतर जॉन वेस्लीने पाहिलं. हालेलुया. काय पाहिलं? जॉन वेस्लीने काय केलं? पाहिलं, अरे ही आपलं काम सोडून या ठिकाणी आली आहे. काय म्हटलं? ही काम सोडून, तिचा डान्स बार सोडून इकडे आलेली आहे. आणि ही कामाची वेळ आहे. ही का आली? हालेलुया. मग सगळं काय झाल्यानंतर जॉन वेस्ली तिला बोलवलं. म्हटलं बाबा तुझं कामाचा वेळ आहे, तुझा वेळ आहे, तू का आली? म्हणजे मी घरी गेल्यानंतर मला येशू भेटल्यानंतर मी बायबल वाचत गेलो. रीडिंग द वर्ड ऑफ गॉड. बायबल वाचत गेलं आणि ते वचन माझ्यामध्ये काम करत गेलं. वचन मला शुद्ध करत गेलं. वचन मला पवित्र करत गेलं. वचन मला बदलत गेलं. आणि वचनाने सांगितलं की ज्या जागेत तू आहे ते अशुद्ध आहे, पण तू या ठिकाणी आले ते शुद्ध जागा आहे. याला म्हणतात सॅक्रिफाइस करणं. ऐसा जीवन जीना काय भाई. हालेलुया. I feel the Holy Spirit now. And why I'm shouting? Because Holy Spirit is shouting to you today. सोडा ती वाट सोडा. आणि त्या डान्स बार स्त्रीने ती वाट सोडली.
हालेलुया. तुमच्या इथे कचरा उचलणारी बाई येते, तुम्ही त्याला काय म्हणता? अरे कचरा उचलणारी बाई आली का रे? तिचं नाव का नाही घेत? तिच्यावर छाप काय पडली? कचरा उचलणारी बाई. एकदा त्या बाईला मी परत घेणार आहे, ये इकडं बस. किती दिवस तुझं नाव कचरा उचलणारी ठेवणार आहे? काम काय वाईट नाहीये, पण देव तुझं काम बदलणार येणार आहे. हालेलुया. त्या डान्स बार वालीला तिला लोक काय म्हणत होते? डान्स बार वाली बाई. येशूकडे आल्यानंतर तिचं नाव घेण्यात येतंय, तिचं चरित्र बदलतंय. हालेलुया. तिने आपली वाट बदलली. ओ मंडळी, तुम्ही वाट बदलता का? हालेलुया. वचन वाचा आणि या 2025 मध्ये वचन वाचा, वचन वाचा, वचन वाचा, वचन वाचा. आणि ज्या क्षेत्रात तुम्ही आहात ते क्षेत्र बदलल्याशिवाय ते राहणार नाही. तुम्ही तुमची वाट बदलाल आणि देव तुमच्यामध्ये चमत्कार करायला सुरुवात करेल. हालेलुया. हालेलुया. जॉन वेस्लेला आश्चर्य वाटलं. हालेलुया. तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमावणारी बाई. पण वाट चुकीची आहे, वाट प्रॉब्लेम करणारी आहे, वाट नाशाकडे घेऊन जाणे. म्हणून बायबल सांगतं की अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा. रुंद दरवाजाने जाऊ ना. तिची वाट रुंद होती, पण ती अरुंद दरवाजाने आत आली. का हो मंडळी? पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि 7 वचन. आज तेच रक्त उपलब्ध आहे. 2025 मध्ये देव तुम्हाला शुद्ध करत आहे. अहो, आम्ही बाप्तिस्मा घेतला, आम्ही सर्व काय घेतलं. हालेलुया. आज 2 वचन वाचूया आणि मग तुम्हाला देव कुठे घेऊन जातो ते पाहूया. ऐका. हा. पण जसा तो प्रकाशात आहे, जसा तो प्रकाशात आहे, वाट आहे, प्रकाशात आहे, तसेच जर आपण प्रकाशात चालत असलो, आम्ही प्रकाशात चालत असलो म्हणजे वाटेवर देवाच्या, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. पुढं आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, येशू देवाचा पुत्र, याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आमेन. कुठल्या पापापासून? सगळं सर्व पापापासून शुद्ध करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला विचारलं तू पूर्वी कसा होता? त्याला माहित, मला माहित नाही ग, मला माहित नाही रे. पूर्वीचा माणूस मेला, मी कसा होतो? आम्हीच सांगणार, मी असा होतो, मी तसा होतो, मग तसा होतो, हो मी असा. आणि मग तो जागृत होतो, असा मी असा कसा, मी असा कसा. गप बस, ती साक्ष सांगू नको. हालेलुया. हालेलुया. म्हणजे अशुद्ध वाटेवर तू जाणार नाही, शुद्ध वाटेवर तू जाणार आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेस यहोशू म्हटला की शुद्ध व्हा, त्यावेळेस यार्देन दुभागली. प्रियानो, बायबल असं सांगतं की ते पाण्याच्या जवळ गेले, घोट्या इतकं पाणी होतं. बायबल सांगतं की देवाचं सामर्थ्य एवढं आलं, त्या ठिकाणी ते पाणी दुभागून गेलं. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही शुद्धतेमध्ये चालतो तर आमच्या समोर असलेली कठीण परिस्थिती, हालाकीची परिस्थिती, आजाराची परिस्थिती, चिंतेची परिस्थिती, काळजीची परिस्थिती, करण्याची परिस्थिती दुभागल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचं वचन आम्हाला नीतिशिक्षण, बोध आणि सुधारणा करतं आणि आमच्या जीवनामध्ये महान 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 अतिमहान येशूच्या नावात चमत्कार घडले जातात. प्रियानं, वाट म्हणा, पूर्वीची वाट सोडा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला काय, अरे महेश तू पहिला कसा होता रे? कसा होतो? हालेलुया.
तुम्हाला पण काही लोक भेटणार, अरे काय तुझं जीवन बदललं का? माझी वाट मी सोडलेली आहे. हालेलुया. अजून वाट सोडायची आहेत, कारण चमत्कार म्हणावे तसे घडत नाहीये. हालेलुया. 2025 ची प्रोफेसी झालेली आहे. लक्ष देऊन ऐकून समजून घ्या. त्या ज्या स्त्रीने जॉन वेस्लीच्या मीटिंग मध्ये जर तिने येशूला ग्रहण केलं, येशू तिच्या जीवनात आला, असा जीवनात आला पाहिजे ना की आमचं लाईफ बदललं पाहिजे. नुसतं त्यावेळेस स्वीकारून फायदा नाहीये. स्वीकारल्यानंतर वचन वाचा, वचन वाचा, वचन वाचा. देवाचं वचन मला नीतिशिक्षण, बोध, सुधारणूक करतं. देवाचं वचन मला शुद्ध ठेवतं. देवाचं वचन माझ्या मनाला नवीनीकरण करतं. हालेलुया. आणि मग ज्या डान्स बार मध्ये चालली होती तिथं त्याला किळस येऊ लागली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जे आधी जवळ देवाच्या जवळ आहेत ना, ते असे घाणेरड्या गोष्टी पाहिल्या ना, मी काय सीन पाहिला ना, मला उचंबळल्यासारखं होतं. ते उचंबळ्याला लाट्यासारखं, उचंबळ्यासारखं होतं. म्हणजे ती गोष्ट तुम्ही पाहणार नाही. तुमचे डोळे शुड बी होली. तुम्ही काही पाहिलं चुकीच्या गोष्टी ते तुम्ही इग्नोर करणार. सपाक सपाक सपाक. हालेलुया. कारण शुद्ध राहण्यातच फायदा आहे, आरोग्य राहतं. हालेलुया. इब्री 4:12. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, पुन्हा म्हणा, देवाचं वचन सजीव. त्या स्त्रीवर देवाचं वचन गेलं. हालेलुया. पुढं सक्रिय, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून. ऐका ऐका ऐका. तुमचा देह तुम्हाला वचन ऐकू देणार नाही. कुदळा त्याला. जीवात्मा, जीवात्मा, सांधे व मज्जा, सांधे व मज्जा संधिवात जाऊन निघून जाईल. संधिवात निघून जाईल. आय एम रिअली सांगतो. हालेलुया. आर पार जाणारे, आर पार जाणारे, देवाचं वचन आर पार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आमेन. टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम. देवाचं वचन, देवाचं वचन, देवाचं वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कल से 3:15 असं काय, देवाचं वचन माझ्यामध्ये भरपूर राहावं. देवाचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहिल्यानंतर तुम्ही शुद्ध मार्गाने चालता. हीच माझी वाट आहे. तुझं वचन माझ्या पालन करता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. देवाच्या प्रेमात पडा. ती डान्स बार वाली बाई देवाच्या प्रेमात पडली. हालेलुया. काही दिवस तुझे उपाशी केले असेल, कारण लवकर देवाने तिचा स्वीकार केला, तिने देवाचा स्वीकार केला, पण काही लोकांनी तिचा स्वीकार केला नाही. तिच्यामध्ये बदल 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 झाल्यानंतर लोक तिला स्वीकारू लागले, लोक तिला स्वीकारू लागले. आणि मग पहिल्यापेक्षा तिला चांगलं काम मिळालं, चांगली वाट तिला मिळाली, देवाची वाट तिला मिळाली. ओ चला मंडळी, चला. देव म्हणतो मी तुमचा देव आहे. बदला आपलं जीवन, बदला आपला स्वभाव, बदला आपले विचार. आणि मग बघा 2025 पहिला दिवस, दुसरा दिवस, चमत्कार 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 चमत्कार. हालेलुया. इब्रिकराचं पुस्तक 9 अध्याय 14 वचन. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस, नीट पुन्हा वाच. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले. येशूचं रक्त, त्या ख्रिस्ताचे रक्त, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सचक विवेक बुद्धी, आपली बुद्धी जी भ्रष्ट झाली आहे, बधीर झाली आहे, चांगला विचार करत नाहीये, ती
जिवंत देवाच्या सेवेसाठी, हा जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध राखे. प्रियानो, देवाचं वचन आहे. हालेलुया. तुम्ही ऐकताय प्रियानो? अगला पाठ अगले रविवार को अल्टिमेट आहे. हालेलुया. या आपल्या जागेवर बरोबर. जितना मैं तुझको चाहूं उतना करीब आऊं. जितना मैं तुझको चाहूं उतनी आशीष में पाऊं. जितना मैं तुझको चाहूं उतना करीब आऊं. जितना मैं तुझको चाहूं उतनी आशीष में पाऊं. पवित्र सोडा सोडा पूर्वीचं जीवन सोडा. जगाची फ्रेंडशिप सोडा. तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मुझको तू अपने लहू से दो दे मेरे प्रभु. तेरे सामने झुकते सजदा करते. तेरे सामने झुकते सजदा करते. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. आराधना करते हैं. आराधना करते हैं. आराधना करते यस लॉर्ड. धन्यवाद ईश्वर. तुझी स्तुती होवे परमेश्वरा, कारण तू चांगला देव आहे आणि तुझा चांगुलपणा आमचं परिवर्तन करतो. तुझा चांगुलपणा आम्हाला बोध करतो. तुझा चांगुलपणा प्रभू तुझ्या योजना आणि तुझ्या इच्छा प्रगट करतो देव बाप्पा. आणि तुझ्या इच्छा आणि तुझ्या योजना आम्हाला प्रगट झाल्या देव बाप्पा, तरच आम्हाला मार्ग मिळेल देव बाप्पा. तरच आम्हाला त्या तुझ्या वाटेवर चालता येईल देव बाप्पा. आज परमेश्वरा तुझं वचन आमच्याकडे आलेलं आहे. ते वचन परमेश्वरा एका खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखं आहे देव बाप्पा. ते वचन आमच्या पावलांकरता दिवा आहे आणि आमच्या मार्गावर प्रकाश आहे देव बाप्पा. आणि आज प्रभू तुझं वचन प्रभू तुझ्या मार्गावर आम्हाला नेत आहे प्रभू. यहोशुआ म्हटला की लोकांना तुम्ही शुद्ध व्हा. प्रभू आज तू आम्हाला म्हणत आहे आम्ही शुद्ध व्हावे देव बाप्पा. आणि परमेश्वरा तुला माहित आहे की आम्ही कुठं आम्हाला शुद्धतेची गरज आहे देव बाप्पा. म्हणून आज तुझं वचन आम्ही स्वीकारतो देव बाप्पा आणि तुझ्या दैवी चरणाजवळ आम्ही लीन आणि नम्र होतो परमेश्वरा. आणि तुझ्याकडे याचना करतो देव बाप्पा आम्हाला शुद्ध कर परमेश्वरा. कारण ह्या जगामध्ये परमेश्वरा
असं कुठलंही कार्य नाहीये प्रभू, असं कुठलंही औषध नाहीये देव बाप्पा, असं कुठलंही वस्तू नाहीये परमेश्वरा ती आम्हाला शुद्ध करेल देव बाप्पा. आम्हाला फक्त तुझं रक्त शुद्ध करेल परमेश्वरा. कारण तुझं वचन सांगतं की तुझं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं देव बाप्पा. प्रभू आज ते रक्त प्रभू या ठिकाणी उपलब्ध आहे तुझ्या वचनाद्वारे प्रभू, तुझ्या इच्छेद्वारे परमेश्वरा. आज आम्हाला प्रभू आमचं समर्पण आम्ही तुला करतो देव बाप्पा. आम्ही आहोत असे तुझ्या हातात पडतो देव बाप्पा. आम्हाला शुद्ध कर देव बाप्पा. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी चांगलं ओळखू शकत नाही देव बाप्पा. लोक आम्हाला वरवर पाहतील देव बाप्पा, हे जग आमची वरवरची पारख करेल परमेश्वरा, पण खरं पाहणारा तू आहे देव बाप्पा. तू अंतःकरण पाहतो, तू आमचं उठणं आणि बसणं पाहतो, तू आमचं निजणं आणि आमचं उठणं तू पाहतो देव बाप्पा. आणि नुसतं पाहत नाही तर ते बारकाईने तू पाहतो देव बाप्पा, असं तुझं वचन सांगतं देव बाप्पा. म्हणून आज परमेश्वरा तू आम्हाला पहा देव बाप्पा. आमच्या स्वभावाला पहा, आमच्या बोलण्याला पहा, आमच्या कृत्यांना पहा, आमचा कामधंदा पहा परमेश्वरा, आमचा व्यवसाय तू पहा परमेश्वरा. कारण आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी शुद्धता हवी देव बाप्पा. आमचे शब्द शुद्ध कर, आमचं काम शुद्ध कर, आमचा स्वभाव शुद्ध कर, आमचे डोळे शुद्ध कर दे बाप्पा, आमचे कान शुद्ध कर दे बाप्पा. कारण तू शुद्ध देव आहे, तू पवित्र देव आहे. आणि तू म्हणतो जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असावं. आमचे अर्पण शुद्ध असू दे देव बाप्पा, आमचं समर्पण शुद्ध असू दे. थँक्यू लॉर्ड. शबालाबान थोरी खान थोरी लाबा लहेंदाबा सन थोरी ना होन थोरा लाबा लहेंदाबा सिखोरी ना मन थोरी लाबा लहेंदाबा सबोनी रबा होन थोरा लाबा सिखेरी ना मनतो. हालेलुया. धन्यवाद ईश्वा, धन्यवाद ईश्वा. हालेलुया. तो म्हणतो मी तुम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे. जग आणि जगातल्या गोष्टी ह्या नाशवंत आहेत आणि त्या नाशवंत गोष्टीपासून मी तुम्हाला वेगळं केलेलं आहे. जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. हालेलुया लॉर्ड, हालेलुया लॉर्ड. जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. धन्यवाद ईश्वा. थँक्यू लॉर्ड ईशू. प्रभू तू आम्हाला स्पर्श करावेस. जे जे तुला शुद्ध वाटतं परमेश्वरा, या क्षणाला ते आमच्यातून या वेळेस येशूच्या नावामध्ये डिस्ट्रॉय होऊ दे. ते शापित होऊ दे देव बाप्पा, ते निघून जाऊ दे देव बाप्पा. आमची मैत्री शुद्ध असू दे, आमची फेलोशिप शुद्ध असू दे देव बाप्पा. आमचा कामधंदा शुद्ध होऊ दे देव बाप्पा. आमचे अर्पण शुद्ध होऊ दे देव बाप्पा. आमचं शरीर शुद्ध होऊ दे देव बाप्पा. आमची जीभ तुझ्या रक्ताने शुद्ध कर दे बाप्पा. आम्ही कोणाच्या विरोधात बोललो असेल, कोणाचं गॉसिप केलं असेल, कोणाला नाकारलं असेल, कोणाला दोष लावला असेल, प्रभू या क्षणाला प्रभू आम्ही पश्चाताप करतो देव बाप्पा. आमच्या डोळ्याने काही वाईट पाहिलं असेल प्रभू, तुझं पवित्र इंगळ तू आम्हाला लावून शुद्ध कर दे बाप्पा. वाईट ऐकलं असेल आमचे कान शुद्ध कर दे बाप्पा. आमचं हृदय शुद्ध कर दे बाप्पा. आणि प्रभू पुन्हा एक बार तू आम्हाला घडव आणि बनव. कारण आम्हाला ती यार्देन वलांडायची आहे आणि तुला जो मार्ग योग्य आहे, तुला जी वाट योग्य आहे त्या वाटेवर आम्हाला चालायचं आहे परमेश्वरा. आणि तुझ्याशिवाय ती आम्ही चालू शकत नाही प्रभू. म्हणून तुझ्या शुद्धतेची आम्हाला गरज आहे प्रभू. आणि त्या वाटेवर आम्ही चाललो परमेश्वरा तर आमचं हित आहे, आमचे आशीर्वाद त्या वाटेवर आहे, आमचं आरोग्य त्या वाटेवर आहे, आमची भलाई त्या वाटेवर आहे. आणि आमचं परमेश्वरा त्या ठिकाणी प्रभू डोकं उंच होणार आहे. आम्ही पुच्छ नाहीत, आम्ही मस्तक असणार आहोत.
हालेलुया लॉर्ड. तू आम्हाला उत्कर्षाला आणणार आहेस देव बाप्पा. तू आम्हाला वैभवयुक्त करणार आहेस, कारण ती योग्य वाट आहे आम्हाला वैभवयुक्त करण्यासाठी. तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो देव बाप्पा. आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. आठवडाभर या वचनावर मनन करण्यासाठी, त्याप्रमाणे चालण्यासाठी, त्याप्रमाणे कृती करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. कारण तुझं वचन सांगतं, कोण माझी आई, कोण माझे बहीण आणि भाऊ, जे माझे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे कृती करतात, तेच माझे पवित्र बंधू आणि भगिनी आहेत. प्रभू तू आम्हाला सहाय्य कर आणि हो दे तुझ्या नावाचा गौरव. तुला धन्यवाद देत तुझी स्तुती करत, सर्व आदर आणि सन्मान, सर्व विजय आणि पराक्रम तुझा आहे परमेश्वरा. आणि तुलाच देत ही सर्व प्रार्थना नासरत येशूच्या महान आणि सामर्थ्यवान नावात करत आहे, म्हणून तो ऐकवे त्या. आमेन लॉर्ड, आमेन, आमेन.